एकदा एक लहान मुलगा समुद्राच्या किनारी खेळत होता. खेळता खेळता त्याची चप्पल समुद्रामध्ये वाहून गेली. त्याने त्या वाळूमध्ये लिहिलं, समुद्र चोर आहे. त्यानंतर मच्छवारे जे समुद्रामध्ये मच्छी आणण्यासाठी गेले होते, त्यांना खूप लांबवरती गेल्यानंतर भरपूरशी मच्छी मिळाली. म्हणून त्यांनी परत येऊन त्या वाळूवरती लिहिलं की समुद्र अन्नदाता. त्यानंतर एका महिलेने आपल्या मुलाला समुद्रामध्ये वाहून जाताना बघितलं, म्हणून त्या महिलेने ते समुद्राच्या वाळूवरती लिहिलं की समुद्र एक खुणी आहे. त्याच थोड्या काळानंतर एक म्हातारा व्यक्ती त्या दिशेने वाळूवरनं चालत असताना त्या वाळूच्या किनारी, समुद्राच्या किनारी खूप सारे शंख शिंपले सापडते. ते शिंपल्यामध्ये तो बघतो तर त्याच्यामध्ये मोती असतात. त्या मोत्याने त्याचं आयुष्य हे बदलून जातं. म्हणून तो म्हातारा व्यक्ती त्या वाळूवरती लिहितो का समुद्र हा दानशूर आहे. त्यानंतर एक मोठी लाट येते. ती लाट त्या वाळूवर लिहिलेल्या संपूर्ण वाक्यांना पुसून टाकते. यावरून काय सांगणार, याचा अर्थ नक्की काय आहे? मी सांगतो याचा अर्थ काय. समुद्र आपल्याला हे दाखवत असतो की जीवनात कोणीही काहीही बोलू दे, परंतु त्याच्याकडे न लक्ष देता आपण आपलं काम करत राहावं. कारण मराठीमध्ये एक कहावत आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. कारण या जगामध्ये ख्रिस्ताला देखील कित्येक व्यक्तींनी त्याची निंदा केली, थट्टा उडवली, परंतु त्याने आपलं काम हे शेवटपर्यंत सिद्धीच नाही. कारण प्रभूचं वचन सांगता, आज जर तू आपलं काम परमेश्वरावर सोपवून देशील तर तो तुझं कार्य नक्कीच सिद्धीच देईल. या नात्याने आज देवाचं वचन तुमच्या आमच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचलं आहे. म्हणून प्रियांनो, जसं समुद्र याच्या त्याच्या गोष्टीवरती लक्ष देत नसतो आणि आपलं काम करत राहतो, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताने पण मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष न देता परमेश्वर त्याचं काम करत राहिला. त्याचप्रमाणे आज आम्हा प्रत्येकाला आपल्याला मनुष्याकडे लक्ष न देता प्रभूचं काम करत हे जगामध्ये वागायचं आहे. आशा करते छोट्याशा संदेशाने तुम्हाला प्रेरणा भेटली असेल. म्हणून मी ख्रिस्त येशूचा दास दीपक वाघ तुम्हाला प्रत्येकाला सलाम सांगतो. प्रभूची कृपा तुम्हा बरोबर असो. आमेन.